चालू केलं. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मानवी विकास या टॉपिकवर आपण महत्त्वाचं बोलणार आहोत. मानवी अभिवृत्ती आणि विकास हा जो तुमचा घटक आहे, समाज कल्याण अधिकारी तसेच गृहपाल आणि सहाय्यक आयुक्त या दोघांसाठी पण हे महत्त्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण यामध्ये मानवी विकासाची संकल्पना काय आहे ते, विकासाची वैशिष्ट्ये काय आहेत ते, विकासाच्या समांतर संकल्पना वाढ, विकास आणि परिपक्वन या समांतर संकल्पना म्हटल्या जातात. आणि विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था, जन्मपूर्व अवस्था आणि त्या जन्मानंतरच्या अवस्था, आणि त्या प्रत्येक अवस्थेमध्ये मानवा शरीरामध्ये बदल होणारे घटक आणि कोणत्या वयामध्ये कोणते मुलं काय करतात. कारण या घटकावर 1001% प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. किती? 1001%. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सो आपण स्टार्ट करूया. यामध्ये विकासाची वैशिष्ट्य बघितले तर आपण ऑलरेडी विकासामध्ये खूप बघितलेलं आहे. सो मी शॉर्टमध्ये ते सांगतो तुम्हाला. जसं विकासामध्ये वैशिष्ट्य आकृतिबंध असतो, करेक्ट. जसं आता मानव असतील, मानवातील प्राण्यांमध्ये विकासाची गती, मर्यादा व दिशा याबाबत ठराविक आकृतिबंध ठरलेला असतो. त्यानंतर प्रत्येक जीव आपल्यासारखा वैशिष्ट्य असलेल्या जीव तयार करतो. यामध्ये जन्मपूर्व व जन्मोत्तर अवस्था विशिष्ट आकृतिबंध आढळून येतो. उदाहरणार्थ, सर्व बालके प्रथम एका बाजूला वळणे, रांगणे, उभे राहणे आणि नंतर चालायला शिकते. तसेच वर्तनामध्ये देखील निश्चित आकृतिबंध दिसून येतो. उदाहरणार्थ, भाषेच्या विकासामध्ये सुरुवातीला अर्थहीन शब्द बोलणे, बडबडणे, नंतर विशिष्ट शब्द बोलणे आणि मग वाक्य बोलायला तो व्यक्ती शिकत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. विकास हा विशिष्ट दिशेने दिसून येतो. एक दिशा त्याची ठरलेली असते. विकास हा जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये आपण म्हणू शकतो तो आढळून येतो. त्याच्यामध्ये पण दोन प्रमुख तत्वे आढळून येतात. एक आहे शीर्षपुच्छ. हे लक्षात घ्या, इथे महत्त्वाचं आहे. शीर्षपुच्छ तत्वानुसार आपण म्हणू शकतो विकास कार्य प्रथम डोक्याच्या ठिकाणी सुरू होते व नंतर हातापायाचा विकास होतो. या तत्वानुसार बालक प्रथम डोक्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवायला शिकते व नंतर हातापायांवर नियंत्रण करायला शिकत असते, असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर समीप दुरुस्त हा त्याच्यातला दुसरा घटक आहे. समीप दुरुस्त म्हणजे काय? थोडक्यामध्ये आपण म्हणू शकतो त्याला की समीप दुरुस्त तत्वानुसार शरीराचा मध्यवर्ती भागाचा विकास सर्वप्रथम होतो. मग समीप दुरुस्तचा अर्थ काय? शरीराचा मध्यवर्ती भाग. बरोबर आहे. त्यानंतर शीर्षपुच्छचा अर्थ काय आहे? शरीर म्हणजे डोक्याचा भाग. करेक्ट. हे वाक्य, हे कीवर्ड लक्षात ठेवा. करेक्ट आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर विकासामध्ये जर आपण बघितलं तर शरीराचा मध्यवर्ती जो भाग आहे त्याचा विकास सर्वप्रथम होतो व नंतर बाह्य भागात विकास होतो. म्हणजे प्रथम मज्जारज्जूचा विकास व नंतर बाह्य भागाचा विकास होतो, हे आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. तिसरा पॉईंट आहे विकासामध्ये सातत्य आढळते. विकास प्रक्रियेमध्ये एक अवस्था पुढच्या अवस्थेचा आधार ठरतो. यामध्ये विविध अवस्था आपल्याला आढळून आलेल्या दिसतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे काय की विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. एक पर्टिक्युलर आपण म्हणू शकतो बालकाच्या विकास प्रक्रियेमध्ये सर्व क्षेत्रात सामान्यापासून विशिष्टाकडेच तत्व सगळे आढळून येतात आपल्याला. कायिक विकासामध्ये बालक सर्वप्रथम संपूर्ण हाताचा वापर एखाद्या वस्तूला धरायला करतो व त्यानंतर त्यामध्ये बदल होतो. तळ हाताचा वापर व नंतर बोटांचा वापर करून एखादी वस्तू तो हातात धरत असतो. त्याला आपण कायिक विकास म्हणतो, म्हणजे आपली काया. करेक्ट. याचा विकास आपण त्याला म्हणत असतो. विकासामध्ये व्यक्ती भिन्नता आढळते. विकासाची म्हणजे जो साचा आहे, तो ढाचा आहे किंवा जो आकृतिबंध आहे तो जरी एकसारखा असला तरी पण प्रत्येकाचा विकास होण्याचा जो वेग आहे हा प्रत्येक बालकाचा वेगवेगळा असतो. हे वाक्य महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. विकासाचा वेग प्रत्येक अवयवाचा भिन्न आढळूनच येतो. बाल्यावस्थेमध्ये हातापायाचा विकास वेग कुमारावस्थेपेक्षा कमी असतो. इथे क्वेश्चन बनतो. बाल्यावस्थेमध्ये हातापायाच्या विकासाचा वेग हा कुमारावस्थेपेक्षा काय असतो? कमी असतो. इथं या कमीवर लक्षात ठेवा. बरोबर आहे. मेंदूचा विकास वयाच्या 16व्या वर्षापर्यंत होतो, परंतु मेंदूचे कार्यान्वित होण्यास वेळ लागतो. अशा प्रकारचा अनुभव आपल्याला मानसिक प्रक्रियेमध्ये दिसून येतो. विकास अवस्थेमधील बऱ्याच गोष्टी बालक बाल्यावस्थेतच शिकत असतो. विविध खेळ बालक बाल्यावस्थेतच आत्मसात करत असतो, असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर विकास जो आहे तो आपल्याला एकात्मतेकडे नेत असतो. विशिष्ट कार्य आत्मसात करण्यासाठी प्रथम त्यातील काही घटक एकत्र करून ते कार्य पूर्ण केले जाते. उदाहरणार्थ जसं सुरुवातीला सुट्या शब्दांचा उच्चार, त्यानंतर काही वाक्य व नंतर संपूर्ण वाक्य व भाषा
ही शिकली जाते. वर्तन समस्या काही अवस्थेमध्ये आपण म्हणू शकतो वर्तन समस्या ज्या आहेत ते काही अवस्थेमध्ये अपेक्षित असतात. जसं उदाहरणार्थ विकासाच्या सर्व अवस्थांमध्ये बालकांचे विशिष्ट वर्तन बंद असतात. जर यात त्यात काही बदल असेल तर ते अपसामान्य आहे असे समजू नये. कालांतराने त्याच्या वर्तनात सुधारणा होते. म्हणजे काय, समजा प्रत्येक 10 वर्षाच्या जर मुलांचा अभ्यास केला तुम्ही, शाळेत जाणाऱ्या मुलांचा, तर प्रत्येक मुलाचं वर्तन हे थोडंसं वेगवेगळं असतं. मग जर सामान्य मुलांपेक्षा एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा हा वेगळं वागत असेल तर त्याचा अर्थ असा समजू नये की याचं वागणं जे आहे ते इतरांपेक्षा वेगळं आहे किंवा अपसामान्य आहे असा त्याचा अर्थ करू नये. कारण ते काय होतं, नंतर ते वर्तन पण काय होतं, सुधारत असतं. विकासाचे पूर्वकथन करता येते. प्रत्येक बालकाचा विकासाचा वेग हा ठरलेला असतो. त्यामुळे त्या बालकाचा विकासाचा वेग कसा असेल याबाबत आपल्याला भाकीत करता येते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बालकाचा विकास हा सर्वसमावेशक असतो. सर्वसमावेशक विकासामध्ये शारीरिक व मानसिक विकास आणि सामाजिक सांस्कृतिक घटक जसे कुटुंब असतील, मित्र असतील, शाळा असतील यांच्या बालकाच्या विकासामध्ये एकत्रित परिणाम होत असतो. मित्रांनो, आपण ह्या बॅचमध्ये सगळ्या प्रकारचे व्हिडिओ त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. करेक्ट आहे, करतोय आणि अजून करणं चालू आहे. जसं जसं एक्झाम जवळ येत जातील तसं तसं त्याची इंटेन्सिटी आणखी वाढत जाणार आहे. आपल्याला प्रॅक्टिसवर जास्त भर द्यायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत साकार फोरम ॲप डाउनलोड केलेलं नाही त्यांनी नक्की करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील त्यांनी आपला जो क्लासचा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी त्यावर उपलब्ध असेल किंवा मॅडम उपलब्ध असतील. त्यानंतर आपले जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही नक्कीच लाईक सबस्क्राईब केलं असेल. ते आपण सूचना होती म्हणून तुम्हाला दिली. आणि तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ज्या लोकांना गरज आहे त्यांच्यापर्यंत आपली अशी बॅच आहे हे तुम्ही प्लीज पोहोचवा. कारण कदाचित आम्ही पोहोचू माहीत नाही, कोणा विद्यार्थ्याचं नुकसान नको व्हायला. त्यामुळे आणि त्यात आम्ही जी मेहनत घेतोय त्याचं फळही थोडंफार आम्हाला असलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुमच्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही हे पोहोचवाल ही अपेक्षा ठेवतो आणि पुढे कंटिन्यू करतो. विकासाच्या समांतर संकल्पना आहेत काही. यामध्ये वाढ, परिपक्वता आणि विकास. मानवी विकासाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला या संकल्पनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. वाढ आपण ज्यावेळेस म्हणतो ना, ही नेहमी शारीरिक बदलांची असते. ज्यामध्ये तुमचा शारीरिक आकार असेल, वजनातील बदल असतील त्याचा समावेश होतो. त्यामुळे इथे प्रश्न लक्षात ठेवा, वाढ काय आहे, ही नेहमी शारीरिक बदलांशी संबंधित आहे. बरोबर. त्यानंतर परिपक्वनामध्ये आपण काय म्हणतो, जैविक क्षमता, आपल्या ज्या बायोलॉजिकल क्षमता आहेत त्याचं योग्य वेळी प्रकटीकरण काय होत असतं. मग ही गुणवैशिष्ट्य योग्य वेळी नैसर्गिक रीतीने प्रकट होतात आणि हे परिवेशावर किंवा प्रशिक्षणावर अवलंबून नसते. उदाहरणार्थ 12 महिन्याचे मूल चालायला शिकते. विकास हा परिपक्वन आणि प्रशिक्षण आणि परिवेशीय घटकांच्या आंतरक्रियेमुळे होतो. हे क्वेश्चन लक्षात ठेवा. विकास हा कशामुळे होतो, परिपक्वन. तुम्हाला जर प्रश्न आला की विकास होण्यासाठी खालीलपैकी कुठले घटक असणे आवश्यक आहे आणि तिथे पहिलं ऑप्शन तुम्हाला परिपक्वन, दुसरं ऑप्शन प्रशिक्षण आणि तिसरं ऑप्शन परिवेशीय देऊन चौथं ऑप्शन जर तुम्हाला दिलं की अपसामान्य. आणि इथे जर म्हटलं विकास होण्यासाठी कुठल्या अवस्था यापैकी आवश्यक नाही आहे असा प्रश्न विचारला तर तुमचा आन्सर काय असणार, इथे अपसामान्य असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. करेक्ट आहे. त्यानंतर आपण जर बघितलं विकासाच्या महत्त्वपूर्ण अवस्था. विकास हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि ह्या ज्या अवस्था आहेत या अवस्थांमध्ये काय, त्याचा काळ कोणता आहे, त्याच्यामध्ये काय काय बदल होतात, काय काय घडतं, यावर हा MPSCचा अतिशय आवडता विषय आहे. त्यामुळे यावर प्रश्न बनणारच. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही 2-2 ते 3-3 वेळा बघा, ही सगळ्यांना विनंती आहे. बरोबर आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर जन्मपूर्व अवस्था. जन्मपूर्व काळ हा गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंत का असतो. हा काळ साधारणतः 238 ते 290 दिवसांचा असतो. हे दिवस लक्षात ठेवा. इथे मी लिहितो याच्यासमोर 238 ते 290 दिवस. करेक्ट आहे. याचा हा काळ असतो. हा तुलनेने काळ छोटा आहे पण या काळात अतिशय वेगवान आणि महत्त्वाचे वैकासिक बदल घडून येतात. जन्मपूर्ण विकास हा अंडावस्था, भ्रूणावस्था, गर्भावस्था या 3 अवस्थेत होतो. बरोबर आहे. म्हणजे जन्माच्या आधीचा जो विकास आहे बालकाचा हा 3 अवस्थांमध्ये होतो. कोणता, अंडावस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था. आता अंडावस्थेमध्ये काय होतं, अंडावस्था कुठून कुठपर्यंत असते मित्रांनो, ही अवस्था साधारण गर्भधारणेपासून 15 दिवसांची असते. किती दिवसांची असते मित्रांनो, 15 दिवसांची, 15 डेज. या काळात फलित अंडे फॅलोपियन नलिकेमधून गर्भाशयापर्यंत
प्रवास करते आणि तिथे ते गर्भाशयाच्या भिंतीला चिकटते. या काळात फलित अंडाचे विभाजन व द्विगुणन होत जातात. करेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. हे विज्ञानामध्ये पण याच्यात प्रश्न तुम्हाला बनू शकतो. त्यानंतर दुसरे आहे भ्रूणावस्था. भ्रूणावस्थेमध्ये काय होतं मित्रांनो, आपल्याला जर बघितलं आपण तर ही अवस्था साधारणपणे 3ऱ्या आठवड्यामध्ये सुरू होते. कधी सुरू होते? 3ऱ्या आठवड्यामध्ये. लक्षात घ्या, कधी सुरू होते? 3ऱ्या आठवड्यात ही अवस्था सुरू होते व 9व्या आठवड्यापर्यंत ही चालत असते. या काळात या पेशींच्या गोळ्याला भ्रूण असे म्हणत असतात. जे पण आपल्या आईच्या पोटात जे पण तयार होत असतं त्याला आपण भ्रूण म्हणत असतो. या काळात या पेशींच्या गोळ्याला मानवी आकार प्राप्त होण्यास सुरुवात होते. ही अवस्था मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. या अवस्थेत अंतर्गत व बाह्य अवयवांचा विकास होतो. मग भ्रूण अवस्थेमध्ये मेंदूचा विकास, बरोबर आहे, तसेच अंतर्गत व बाह्य जे अवयव आहेत त्यांचा विकास भ्रूण अवस्थेमध्ये होतो. ही गोष्ट लक्षात घ्या. अंडावस्थेत होतो का? नाही. गर्भावस्था. या अवस्थेत मेंदूच्या विकासात खूप महत्त्वाचे बदल घडतात. ही अवस्था 9व्या आठवड्यात चालू होते आणि जन्माच्या वेळी संपते. किती? 9व्या आठवड्यात चालू होते आणि जन्माच्या वेळी म्हणजे 9 ते 9 आठवड्यापासून पुढे, 9 वीक ऑनवर्ड्स, बरोबर आहे. ही किती आहे? भ्रूण अवस्था 3 आठवडे ते 9 आठवडे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. आणि ते किती होतं वरचं आपलं अंडावस्थेचं बघितलं आपण तर ही साधारण 2 आठवड्यापर्यंत 15 दिवसापर्यंत आपण बघितलेली होती. राईट. यामध्ये जे अवयव भ्रूणावस्थेत दिसू लागतात त्यांची वाढ या काळात जोमाने होत असते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर इथे जर बघितलं आपण तर आपल्या लक्षात येतात जन्मपूर्व अवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत. करेक्ट आहे. अनुवांशिकता ही नंतरच्या विकासाचा पाया ठरते. ही जन्मपूर्व अवस्थेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे. आईच्या गर्भाशयात पोषक ठरणारे घटक अनुवांशिक क्षमतांच्या विकासाला मदत करतात, तर त्रासदायक ठरणाऱ्या घटकांमुळे विकासाला खीळ बसते. लिंग निश्चितीकरण हे जन्मपूर्व अवस्थेच्या पहिल्या 3 महिन्याच्या काळात होते. करेक्ट आहे. लिंगपूर्व हे लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे. लिंग निश्चितीकरण हे जन्मपूर्व अवस्थेच्या पहिल्या 3 महिन्यांच्या काळात होते. संपूर्ण आयुष्याचा काळ पाहता जन्मपूर्व अवस्थेत सर्वात वेगवान विकास होतो. संपूर्ण आयुष्याचा काळ पाहता जन्मपूर्व अवस्थेत सर्वात वेगवान विकास होतो. क्वेश्चन इथे बनेल, महत्त्वाचं स्टेटमेंट हे लक्षात ठेवा. योग्य काळजी न घेतल्यास ही अवस्था शारीरिक व मानसिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते. त्यानंतर जन्मानंतरच्या काही अवस्था आहेत. त्यातली पहिली आहे अर्भकावस्था. जन्मापासून ते पहिले 15 दिवस हा काळ अर्भकावस्थेचा मानला जातो. अर्भक कधीपर्यंत असतं? जन्मापासून ते 15 डेज, 0 to 15 डेज, 0 ते 15 दिवस हा जो काळ आहे हा अर्भकावस्थेचा काळ मानला जातो. या काळात अर्भकाला बाह्य वातावरणाशी जुळून घ्यावे लागते. त्याला वातावरणातील बदल, श्वसनक्रिया, चोखणे, गिळणे तसेच निरुपयोगी घटकांची विल्हेवाट या मुख्य घटकांशी त्यांना जुळवून घ्यावे लागते. आता अर्भकावस्थेची काय वैशिष्ट्ये आहेत ती बघूया. आपण प्रत्येक अवस्था बघायची आणि तिची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत, कारण हे महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, बरोबर आहे. यामध्ये जर आपण बघितलं तिथे लक्षात घ्या हा सर्वात छोटा काळ आहे. हा काय आहे? सर्वात छोटा काळ. अंडावस्था आणि अर्भकावस्थेमध्ये जरी बघितलं तर अंडावस्था साधारण ही 15 दिवस जरी आपण म्हटली 2 आठवडे, पण ही 2 ते 3 आठवडे म्हटलं असतं, कारण त्यानंतर भ्रूणावस्था चालू होते आपली 3 आठवड्यापासून पुढे 9 आठवड्यापर्यंत, म्हणजे तो 15 ते 21 दिवसापर्यंत तो एक्सटेंड होऊ शकतो. पण अर्भकावस्था हा सगळ्यात छोटा काळ आहे, हे लक्षात ठेवा. हे क्वेश्चन लक्षात घ्यायचं. करेक्ट आहे. तुम्हाला जर प्रश्न आला की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला खालीलपैकी कोणत्या अवस्था ह्या सगळ्यात कमी काळासाठी असतात, तर त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? अर्भकावस्था असणार आहे, बरोबर आहे. या काळात अर्भकाला नवनवीन आणि वेगवेगळ्या वातावरणाशी संपूर्णपणे जुळून घ्यावे लागते. या काळात महत्त्वाच्या व्यक्तीच्या अभिवृत्ती, व्यक्तिमत्व विकासावर परिणाम करतात. वेगवेगळे जे ॲटिट्यूड आहे ते त्या व्यक्तीच्या विकासावर परिणाम करतात असं आपण म्हणू शकतो. दुसरी अवस्था आहे शैशवावस्था. या अवस्थेचा काळ हा जन्मानंतर 2 आठवड्यापासून ते जन्मानंतरची 2 वर्षापर्यंत असतो. मग इथे तुम्ही लिहू शकता 2 ते 2 म्हणजे 2 आठवडे ते 2 वर्ष, कारण पहिले 2 आठवडे काय मित्रांनो? अर्भकावस्था आहे. आणि 2 आठवड्यानंतर काय सुरू होतंय? तुमचं शैशवावस्था म्हणतात. काय म्हणतात त्याला? शैशवावस्था. या काळात शिशूचा शारीरिक व कारक विकास वेगाने होत जातो. साधारणतः 2 महिन्याचा शिशु डोके वळवू शकतो आणि 6 महिन्याचा शिशु आधाराने बसू शकतो आणि 9 महिन्याचा शिशु आधाराने चालू शकतो. 12 महिन्याचा शिशु आधाराशिवाय
चालू शकतो हे शैशवावस्थेत घडत असतो. पुढे आपल्याला याची वैशिष्ट्य पण बघायची. करेक्ट आहे. शैशवावस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत? शैशवावस्था हा व्यक्तिमत्वाचा पाया आहे, कारण या काळात वर्तन आकृतीबंध अभिवृत्ती व भावनांचा विकास होतो. मग लक्षात ठेवा, अभिवृत्तीचा विकास कुठल्या अवस्थेत होतो? शैशवावस्थेत होतो. क्वेश्चन बनतो इथे. अभिवृत्तीचा विकास कुठे होतो? शैशवावस्थेत होतो. वर्तन आकृतीबंध कुठे तयार केलं जातं? शैशवावस्थेत तयार केलं जातं. भावनांचा विकास कुठे होतो? शैशवावस्थेत होतो. त्यामुळे हे क्वेश्चन्स लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. वेगवान वाढ व बदल घडत असतात. हे बदल गुणात्मक व संख्यात्मक स्वरूपाचे असतात. शैशवावस्थेत जे बदल घडतात ते गुणात्मक आणि संख्यात्मक या दोघं पण स्वरूपाचे असतात. शिशूने या काळात स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण मिळवल्यामुळे ते स्वतंत्रपणे बसू शकते, उभे राहू शकते आणि वस्तू हाताळू शकते असं आपण म्हणू शकतो. या काळात शिशूचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते व त्यामुळे त्याच्या आवडीनिवडी काय होतात? विकसित होतात. म्हणजे शैशवावस्थेत त्या शिशूच्या आवडीनिवडी पण विकसित व्हायला मदत होते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढची अवस्था आहे मित्रांनो, पूर्व बाल्यावस्था. बाल्यावस्थेचे दोन भाग आहेत, पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था. हे थोडंसं कन्फ्युजिंग असतं नेहमी विद्यार्थ्यांसाठी, नेहमी कन्फ्युजन इथे होतं, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. पूर्व बाल्यावस्थेचा जो काळ आहे तो 2 ते 6 वर्षाचा असतो. हे सगळ्यात महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत. कोणते? बरोबर आहे. पूर्व बाल्यावस्थेचा काळ हा 2 ते 6 वर्षांचा असतो. किती वर्षांचा असतो? 2 ते 6 वर्षापर्यंत. याला शालेय पूर्व वय असे सुद्धा म्हणतात. बालकाचे स्नायूवर नियंत्रण येते, ते स्वतंत्रपणे हालचाली करू शकते, त्यामुळे त्याचे सामाजिक संबंध वाढतात. तो अनेक प्रश्न विचारू लागतो. या वयाला प्रश्नाचे वय किंवा चौकस वय असे सुद्धा म्हटले जाते. मग तुम्हाला जर प्रश्न आला, इथे क्वेश्चन तयार होतो मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न आला चौकस वय हे कोणत्या अवस्थेमध्ये तयार होते, मग त्याचं उत्तर काय मित्रांनो? पूर्व बाल्यावस्था. काय आहे? बाल्यावस्था. नाही, तुम्हाला ऑप्शन बाल्यावस्था पण असेल, पण पूर्व बाल्यावस्था त्याचं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर आपल्याला इथे लक्षात येतं पूर्व बाल्यावस्थेची काही वैशिष्ट्य आहेत. हे महत्त्वाचं आहे. पालक याला खेळण्याचे वय मानतात, कारण या वयात मुलं खेळण्यासमवेत खेळत असतो. शिक्षणतज्ज्ञ या वयाला शालेय पूर्व वय मानतात, कारण या वयात मुलं शाळेत जायच्या तयारीत असते. त्यानंतर मानसशास्त्रज्ञ या वयाला टोळीपूर्व वय म्हणतात. हा महत्त्वाचा प्रश्न. टोळीपूर्व वय कोण म्हणतं? मानसशास्त्रज्ञ. कुठल्या वयाला? 2 ते 6 वर्ष. 2 years to 6 years. पूर्व बाल्यावस्था याला आपण काय म्हणतो? टोळीपूर्व वय म्हणत असतो, कारण या वयात मुले एकटेच खेळतात आणि आपली खेळणी इतरांना देत नाही. आता हळूहळू ते इतर मुलांमध्ये मिसळू लागते. त्यांना अपरिचित व्यक्तींबद्दल चिंता व आपल्या माणसापासून दूर जाण्याची चिंता वाटू लागते. हा पण क्वेश्चनचा पॉईंट आहे, इथे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो उत्तर बाल्यावस्था, जो दुसरा प्रकार आहे बाल्यावस्थेमधला, तो आहे उत्तर बाल्यावस्था. उत्तर बाल्यावस्थेमध्ये काय होतं ते बघूया आपण. उत्तर बाल्यावस्था हा काळ साधारण 6 ते 11 वयोगटाचा असतो. किती? 6 वर्ष ते 11 वर्ष. बरोबर आहे. इथे आपण लक्षात घ्या, इथे मी अंडरलाईन करून ठेवतो. आणि मानसशास्त्रज्ञ या वयाला टोळी वय असे म्हणतात. ते टोळीपूर्व होतं. बरोबर आहे. हे काय आहे? टोळी वय. कोणतं? उत्तर बाल्यावस्था. या वयात इथं कन्फ्युजन होऊ नका बरं का. टोळी वय, टोळीपूर्व आणि टोळी वय. टोळीपूर्व वय म्हणजे कोणतं? पूर्व बाल्यावस्था. आणि टोळी वय म्हणजे काय? तर तुमचं उत्तर बाल्यावस्था. इथे लक्षात घ्या, इथे कन्फ्युजन ठेवू नका. या वयात मुले व मुलगी आपापले गट बनवतात. वाचण्याचे, लिहिण्याचे व गणितीय मूलभूत कौशल्य या काळात विकसित झालेले असते. शिक्षणतज्ज्ञांच्या मते हा काळ कौशल्य विकसनाचा आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते कोणता काळ कौशल्य विकासाचा आहे? तर उत्तर बाल्यावस्था हा काळ काय म्हणतात त्याचा? कौशल्य विकसनाचा आहे. या काळात तुलनेने विकास मंदावलेला असतो. सूक्ष्म कौशल्यांबरोबरच डोळे व हात यामध्ये समन्वय वाढत असतो. याचबरोबर उच्च बोधात्मक क्षमता, जसे विचार करणे, तर्क करणे, ते देखील विकसित होत असतात असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. मग उत्तर बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये काय आहे? तर यामध्ये बऱ्याच पालकांसाठी हा त्रासदायक काळ ठरतो, कारण या वयात मुले चौकस बुद्धीने प्रश्न विचारतात, नवीन नवीन कल्पना प्रत्यक्षात म्हणजे उतरव पाहतात. त्यांचे समाधान सरळ साध्या उत्तरांनी होत नाही. संपादन गरज निर्माण होण्याच्या दृष्टीने हा काळ महत्त्वाचा असतो. क्वेश्चन लक्षात घ्या. संपादन गरज निर्माण होण्याच्या दृष्टीने हा काळ काय असतो मित्रांनो? महत्त्वाचा ठरतो. मानसशास्त्रज्ञ या काळाला
टोळीवय म्हणतात. काय म्हणतात? टोळीवय आपण आधीच बघितलं. त्यानंतर पुढची अवस्था आहे महत्त्वाची, ती म्हणजे कुमारावस्था. कुमारावस्थेमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल काही पॉईंट्स जे महत्त्वाचे आहेत ते आपण बघूया. उत्तर बाल्यावस्था आणि तारुण्य, बघा पूर्णपणे तारुण्य पण नाही, उत्तर बाल्यावस्था आणि तारुण्य यामधला जो काळ आहे, कशातला सांगतोय? उत्तर बाल्यावस्था आणि तारुण्य यामधला जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? कुमारावस्था म्हणतो. काय म्हणतो? कुमारावस्था असे म्हणतात. हा काळ साधारण 12व्या-13व्या वर्षी सुरू होतो आणि 19व्या-20व्या वर्षी संपतो. म्हणजे 12 ते 19 किंवा 12 ते 20 हा याचा टाईम पिरियड आहे. 12 to 20 इयर्सपर्यंत हा काळ राहत असतो. या काळात अतिशय वेगवान शारीरिक विकास होत असतो. ही अवस्था पौगंडा अवस्थेने सुरू होते. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, पॉईंट आहे, लक्षात घ्या. ही अवस्था पौगंडा अवस्थेने सुरू होते. या काळात कुमारवयीन मुलांचे वजन, उंची वाढते आणि लैंगिक अवयवांचा विकास होतो. मुलींना पहिली मासिक पाळी, मुलांना रात्री वीर्य उत्सर्जनाचा अनुभव येतो. लैंगिक ग्रंथींचा विकास होत असल्यामुळे हा अनुभव येत असतो. दुय्यम लैंगिक लक्षणे या काळात दिसू लागतात. जसे मुलींमध्ये त्यांच्या स्तनाची वाढ असेल, मुलांमध्ये दाढी मिशा येणे आणि आवाज फुटणे असं आपण म्हणू शकतो. या काळात कुमारवयीन मुले स्वतःचे अस्तित्व मिळवण्याचा व स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतात. विचार हे जास्त तर्कशुद्ध, अमूर्त व आदर्शवादी बनत जातात. या काळात कुमारवयीन मुले मित्रांबरोबर रमतात. आता याच्यामध्ये पण काही समस्या पण आपल्याला बघायला मिळतात. जसं आता उदाहरणार्थ पहिलं, आंतरजाल व्यसनासक्ती. आंतरजाल व्यसनासक्ती म्हणजे काय? इंटरनेट. कुमारवयीन मुले जे आहेत ते समाज माध्यमे असतील, फेसबुक, व्हॉट्सअप, ऑनलाईन खेळ यावर जास्त रमतात. यामुळे लक्ष केंद्रित न होण्याची व सामाजिक आंतरक्रिया टाळण्याची समस्या उद्भवत असते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर महाविद्यालयामधूनच सोडण्याची समस्या. काही मुले इंग्रजीचा धसका घेऊन महाविद्यालय सोडतात, तर काही मुले घराला, स्वतःला आर्थिक पाठिंबा द्यायचा म्हणून महाविद्यालय सोडत असतात. स्वओळख समस्या या ठिकाणी निर्माण होते. कुमारवयीन मुले स्वओळखीविषयी गोंधळात असतात, कारण त्यांना पालक वेळेनुसार लहान किंवा मोठे असे वागवत असतात. त्यानंतर आपण जर बघितलं, आता जसं जेम्स मर्सिया आहेत, यांचा स्वओळख अवस्था त्यांनी सांगितलं आहे. स्वओळख विमोचन रोध. यामध्ये काय होतं? यात कुमारवयीन मुले मान्य करतात की इतरांना त्यांच्यापेक्षा जास्त कळते आणि त्यांचे निर्णय हे योग्यच असतील. उदाहरणार्थ डॉक्टरचा मुलगा डॉक्टर बनेल अशी कुमारवयीन मुलेही स्वतःवर खुश असतात आणि समाधानी असतात. इतरांकडून स्वीकारले जाणे ही त्यांची गरज असते अशी मुले हुकुमशाही प्रवृत्तीची असतात. कोणती? स्वओळख विमोचन रोधमधले. स्वओळख विकिरीकरण. स्वओळख विकिरीकरण जर आपण म्हटलं तर इथे कुमार कोणतेही पर्याय पडताळून बघत नसतात, कोणतेही पर्याय स्वीकारत नाही. हे समाजात फारसे मिसळत नाही, ते बेफिकीर दिसतात, पण त्यांच्या जबाबदारी न घेण्याच्या सवयीमुळे ते दृढ नातेसंबंध प्रस्थापित करू शकत नाही. हे कशामध्ये होतं? विकिरणमध्ये. विकिरण म्हणजे म्हणजे जबाबदारीपासून दूर जाणे थोडक्यात असं आपण म्हणू शकतो. नंतर तिसरं आहे अधिस्थगन. इथे वेगवेगळे पर्याय पडताळून पाडतो, पण तो कोणताही निर्णय घेत नाही. त्यांना अतिचिंता वाटते आणि त्यांना मानसशास्त्रीय संघर्षाचा सामना करावा लागतो. ते खूप उत्साही व लक्ष वेधून घेणारे असतात आणि इतरांशी जवळकीचे संबंध प्रस्थापित करू शकतात. बहुतेक कुमारवयीन मुले वरील सर्व अवस्थांमधून जातात, पण बहुतेक वेळा त्यांना त्यांची स्वओळख कुमारवय संपता किंवा 25च्या आत त्यांना होत असते असं आपण म्हणू शकतो. यामध्ये लास्ट पॉईंट आहे कोणाचा? मर्सिया यांच्या सिद्धांतांचा. स्वओळख संपादन. स्वओळख संपादन म्हणजे काय? इथे कुमार स्वतःला पडताळून पाडतो आणि तो काय आहे आणि त्याने काय केले पाहिजे याचा त्याला शोध घ्यावा लागतो किंवा तो घेतो. कुमार जेव्हा या अवस्थेला पोहोचतो तेव्हा तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम झालेला असतो. त्याची संपादन, प्रेरणा व नैतिक तर्कबुद्धी ही उच्च दर्जाची असते. मी आजच्या लेक्चरमध्ये उच्चारलेलं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द हा प्रश्नाच्या दृष्टिकोनातून बघा आणि त्याच्यावर प्रश्न तयार करा. जिथे जिथे मी प्रश्न सांगितले तिथे प्रश्न तुमचे रेडी असले पाहिजेत. त्यानंतर चौथी अवस्था आहे मित्रांनो, ही अवसाद म्हणून. जेव्हा कुमारवयीन मुलांचा प्रेमभंग होतो, त्यांना परीक्षेत किंवा एका विशिष्ट गोष्टींमध्ये अपयश येते किंवा आपण म्हणू शकतो की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, काही दुःख येते, त्यानंतर काही गमावल्याची जाणीव किंवा तीव्र शोकाचा अनुभव येतो. काही वेळा ते इतकी निराश होतात की त्यांना दररोजची कामे करणे सुद्धा जमत नाही. अवसाद हा जैविक आणि परिवेशातील घटकामुळे निर्माण होतो.
इथे क्वेश्चन लक्षात घ्या. अवसाद हा जैविक आणि परिवेशातील घटकामुळे निर्माण होतो. परिवेशीय घटक कोणते? जसं पालकांच्या अवास्तव अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा, मित्रांचा दबाव, मित्रांमध्ये प्रसिद्ध नसणे, खूप कमी मित्र असणे, धमकावले जाणे, नाकारले जाणे, हे सगळं अवसादाशी निगडीत आहे. लक्षात घ्या. आणि पाचवा जो आहे त्याच्यामध्ये ज्या समस्या आपण बघतो कुमारवयीन मुलांमध्ये ते आहे आत्महत्या. बरोबर आहे. यामध्ये कुमारवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे कारण मुलं आत्महत्या करण्याचे जास्त धोकादायक मार्ग वापरतात. तर मुलींमध्ये आत्महत्येचे अयशस्वी प्रयत्न दिसून येतात. सामाजिक मर्यादा, कोणतेही काम चोख करण्याचा आग्रह, अति ताण व चिंता यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला जातो हे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुमारवयाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये ती लक्षात घ्या. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न बनणार आहे. कुमारवयाची काय वैशिष्ट्ये आहेत बघा. यात पहिलं आहे, हा महत्त्वाचा काळ आहे कारण अभिवृत्ती व वर्तनावर या काळाचा प्रभाव पडतो. अभिवृत्ती आणि अभिवृत्ती कुठे डिसाईड होतं, वर्तन कुठे डिसाईड होतं ते आपण बघितलं. पण त्याच्यावर प्रभाव कोणत्या याच्यात पडतो तर तो कुमारवयाचा पडतो. बरोबर आहे. हा बदलाचा काळ आहे. मूल बाल्यावस्थेपासून तारुण्यावस्थेपर्यंतचा हा काळ आहे. हा शारीरिक बदलाचा काळ आहे. हा आव्हानात्मक काळ आहे कारण आधी बालकाला येणाऱ्या समस्या पालक व शिक्षक सोडवतात, पण या काळात व्यक्तीला स्वतंत्र निर्णय घ्यावेसे वाटतात. हा काळ स्वअस्तित्व शोधण्याचा काळ आहे. इथे क्वेश्चन बनेल. हा काळ स्वअस्तित्व शोधण्याचा आहे. हा अवस्थेव जगण्याचा काळ आहे. या काळात कुमारवयीन मुले जगाकडे गुलाबी चष्म्यातून पाहतात आणि ते दिवास्वप्न पाहतात. यामुळे त्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित न करता कुठल्या ना कुठल्या समस्येला तोंड द्यावे लागत असते. हा तरुणावस्थेचा उंबरठा आहे असं आपण म्हणतो. इथे पण प्रश्न बनू शकतो. तरुणावस्थेचा उंबरठा कोणता आहे तर कुमारवयीन काळ आहे. बरोबर आहे. त्यानंतर तारुण्यात जाण्यापूर्वीची म्हणजे कुमारावस्था संपणे आणि तारुण्य सुरू होणे याच्यातला जो छोटासा काळ आहे त्याला आपण काय म्हणतो, आपण त्याला पूर्व तारुण्यावस्था म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, पूर्व तारुण्यावस्था. तारुण्यावस्था ते प्रौढावस्था हा काळ 21 ते 7 इतका मोठा काळ आहे. 21 ते 40 या काळाला पूर्व तारुण्यावस्था म्हणतात व 40 ते 60 या काळाला उत्तर तारुण्यावस्था म्हणतात किंवा प्रौढावस्था आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे 21 ते 40 पूर्व तारुण्यावस्था आणि 40 ते 60 उत्तर तारुण्यावस्था. बरोबर आहे. व्यक्ती नोकरी धंद्याची निवड करून त्यात स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. लग्न मूलबाळ याच काळात होऊन जातं. व्यक्ती आयुष्यात काय होतो तुमचा स्थिर होतो. उच्च तारुण्यावस्थेत व्यक्ती सर्व जबाबदाऱ्या पार करून वृद्धावस्थेला सामोरं जाण्यासाठी सज्ज होतो. पूर्व तारुण्यावस्थेची वैशिष्ट्ये काय? हा काळ आयुष्यात स्थिर होण्याचा आहे कारण या काळात व्यक्ती कायदेशीर रीतीने सक्षम झाल्यामुळे ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारते. हा वंशवृद्धीचा काळ आहे. इथे पण लक्षात घ्या, हा क्वेश्चन बनतोय. हा वंशवृद्धीचा काळ आहे. या काळात येणाऱ्या समस्या म्हणजे पूर्व तारुण्यावस्था हा वंशवृद्धीचा काळ आहे. या आधीच्या काळात येणाऱ्या समस्यांहून पूर्णपणे वेगळ्या असतात. स्वतःला आयुष्यात स्थिर करायचे असल्यामुळे या काळात व्यक्तीला ताण जाणवतो. स्ट्रेस या काळामध्ये जास्त असतो मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर जर बघितलं आपण तर तुम्हाला लक्षात येईल नोकरी उद्योग धंद्यात ते मग्न होतात, लग्न करतात मुळे आणि यामुळे मित्रमैत्रिणींना फारसा वेळ देऊ शकत नाहीत. नवीन आयुष्याशी जुळवून घ्यावे लागते. हा काळ मूल्य बदलाचा आहे. बदललेले आयुष्य स्वीकारण्याचा आहे. हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे क्वेश्चन बनतो. मूल्य बदलाचा काळ कोणता आहे तुमचा? पूर्व तारुण्यावस्था. त्यानंतर पुढचा आहे तुमचा उत्तर तारुण्यावस्था म्हणजेच प्रौढावस्था. हा काळ 40 ते 60 वर्षापर्यंत आहे. या काळात अधिक जबाबदाऱ्या येतात. प्रौढ व्यक्ती नवीन पिढीच्या मुलांना जबाबदारी घेण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतात. पुनरुत्पादनाची शक्यता हळूहळू मंदावत जाते. मानसिक व शारीरिक क्षमतांचा ह्रास होत जातो उत्तर तारुण्यावस्थेमध्ये. बरोबर आहे. व प्रौढावस्था काय आहे? प्रौढावस्थेची वैशिष्ट्य काय? हा भीतीदायक काळ आहे कारण या काळात मानसिक व शारीरिक ह्रास होतो. हा बदलाचा काळ आहे कारण या काळात बरेचसे शारीरिक व वर्तनात्मक बदल घडून येतात. ताण या काळामध्ये आपल्याला असतो. आर्थिक जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू लागते. कामाचे ओझे, चिंता यामुळे व्यक्तीला नैराश्याचा झटका येऊ शकतो. हा संपादनाचा काळ आहे कारण एरिक्सनच्या मते व्यक्तीला अनेक अनुभव येतात आणि समाजाची अशी अपेक्षा असते की या व्यक्तींनी वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती करावी. हा मूल्यमापनाचा पण काळ आहे. या आधी निश्चित केलेली ध्येय आणि आता मिळवलेल्या गोष्टी यांचा ताळमेळ केला जातो. हा रिकाम्या घरट्याचा काळ आहे कारण मुले शिक्षणासाठी किंवा नोकरी धंदा लग्न करून बाहेर गावी जातात.
रिकाम्या घरट्याचा काळ क्वेश्चन लक्षात घ्या. उत्तर तारुण्यावस्था किंवा प्रौढावस्था आपण त्याला म्हणत असतो. यामध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला आणखी मुद्दे बघायला मिळतील. पुढचा आहे वृद्धावस्था. 60 नंतरचा जो काळ आहे, किती नंतरचा मित्रांनो, वय वर्ष 60 नंतरचा जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतो, 60 ते मृत्यूपर्यंतचा काळ म्हणजे वृद्धावस्था. या काळात व्यक्तीला तिच्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा ऱ्हास होत असल्याचे जाणवते. तब्येतीचे वेगवेगळे त्रास उद्भवतात. व्यक्तीला परिवेशाशी जुळून घ्यावे लागते. जोडीदाराच्या मृत्यूमुळे काही वेळा एकटेपणा पण येत असतो. वृद्धावस्थेची वैशिष्ट्ये. व्यक्तीला तिच्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा ऱ्हास होत असल्याचे जाणवते. वयोमानाचा प्रभाव प्रत्येकावर वेगवेगळा पडलेला असतो. वृद्धावस्था ही वेगवेगळ्या निकषांवर मोजली जाते. समाज व्यक्तीच्या दिसण्यावरून आणि हालचालीवरून ती किती वृद्ध झाली हे ठरवते. वृद्धावस्थेबद्दल साचेबद्ध कल्पना आहे. वृद्धावस्थेतील अनेक साचेबद्ध कल्पना या प्रतिकूल आहेत. अनुकूल नाहीत. कशा आहेत? प्रतिकूल आहेत. वयस्कर व्यक्तींना अल्पसंख्याक समूहाचा दर्जा आहे, हे लक्षात घ्या. क्वेश्चन, वयस्कर व्यक्तींना अल्पसंख्याक समूहाचा दर्जा आहे. हा भूमिका बदलाचा काळ पण आहे. वृद्धावस्थेत समायोजन करणे फारसे सोपे नसते. तरुण दिसण्याची गरज वृद्ध काळात दिसून येते. मित्रांनो, त्यामुळे तारुण्य वगैरे ह्या गोष्टी काही परमनंट नाही आहे. जे आपण बघितलं ते इथे समअप केलेलं आहे, तुम्ही इथे बघून घ्या. हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यावर क्वेश्चन बनतील. हे आपण सगळं चर्चा केली याच्यावर. तुम्ही एकदा याचा फोटो काढा, हे पुन्हा तुम्ही रिवाईज करा, तुम्हाला सगळं याच्यामध्ये समजायला लागेल. जे प्रश्न मी सांगितले ते 100% बघा, त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके. सो मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा घटक कव्हर करून झालेला आहे आपला मानवी वृत्ती आणि मानवी अभिवृत्ती आणि विकास या घटकातला. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.